सुप्रीम कोर्टाच्या खंडपीठासमोर एक वकील उभा राहतो. हातात कागदांचा गट्टा, आवाजात आत्मविश्वास आणि काही मिनिटातच खुद्द न्यायाधीश एकमेकांकडे बघायला लागतात. आपापसात कागदपत्र दाखवायला लागतात. हा सीन काही चित्रपटाचा नाहीये. हा सीन आहे शिवसेना पक्ष आणि चिन्हाच्या ऐतिहासिक सुनावणीतला. आणि हा माणूस कोण आहेत? तर आहेत कपिल सिब्बल, ज्यांनी लालकृष्ण अडवाणीपासून ते सोनिया गांधीपर्यंत, अनिल देशमुखापासून ते पी चिदंबरमपर्यंत सर्वांपर्यंत म्हणजे प्रत्येक मोठ्या राजकीय संकटात कायद्याची ढाल बनून उभं राहिलेलं हे नाव आहे. आज कपिल सिब्बल उभे आहेत उद्धव ठाकरे यांच्या बाजूने आणि प्रश्न एकच, एकनाथ शिंदे यांनी अनेकांना मॅनेज केले, पण सिब्बलांना ते मॅनेज करतील का? म्हणजे एकनाथ शिंदे कपिल सिब्बलांना मॅनेज करेल का? चला बघूया नेमकं कोर्टात काय घडलं आणि एकनाथ शिंदे यांचा पक्ष धनुष्यबाण जे चिन्ह आहे ते जाणार का? अनेक प्रश्न आहेत तुमची, त्या प्रश्नांची उत्तरं नेमकं आज कोर्टात काय घडलं. नमस्कार, तुम्ही पाहताय मराठी मसाला. शिवसेना पक्ष आणि चिन्हाच्या या सुनावणीत कपिल सिब्बल यांनी जो युक्तिवाद मांडला तो थेट निवडणूक आयोगाच्या भूमिकेवरच प्रश्नचिन्ह उभं करणारा होता. सिब्बल यांनी सुरुवातीला आज एक धक्कादायक दावा केलाय की परिशिष्ट 15 मधील ज्या वादाची चर्चा आयोग करतोय तो वादच मुळात अस्तित्वात नाही. सिब्बल यांनी स्पष्टपणे मांडलं की परिशिष्ट 15 हे केवळ पक्षातील चिन्ह बदलाबाबत बोलतं आणि ते तर पक्षामध्येच फूट पडलेली नाही, त्यामुळे हा प्रश्न उद्भवतच नाही. म्हणजे पक्ष एकच होता. पण मित्रांनो, खरी गंमत पुढे आहे. सिब्बल यांनी पक्षप्रतिनिधी सभेच्या रचनेचा दाखला देत सांगितलं की या सभेत नेते, उपनेते, संपर्क प्रमुख हे सगळे उपस्थित असतात आणि याच पद्धतीने पक्षप्रमुखाची निवड होत असते. योग्य रीतीने झालेली आहे. मग उद्धव ठाकरे यांची नियुक्ती लोकशाही पद्धतीने झाली आहे असा ठाम दावा सिब्बल यांनी केलाय. असा आरोप आहे की 2018 मध्ये पक्षाच्या घटनेत जो काही बदल करण्यात आला त्याची माहिती निवडणूक आयोगाला त्याच वेळी देण्यात आली होती आणि त्याच घटनेनुसार उद्धव ठाकरे यांची पक्षप्रमुख म्हणून निवड झाली. राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक त्यासाठी घेण्यात आली होती आणि याबाबतची सगळी कागदपत्र सिब्बल यांनी कोर्टासमोर सादर केली आहे. मित्रांनो, सिब्बल यांचा सगळ्यात धारदार युक्तिवाद होता तो निवडणूक आयोगांचा अधिकार क्षेत्राबाबत. आयोगाने जे काही निर्णय घेतले ते सगळे त्यांच्या कार्यक्षेत्राबाहेरचे आहेत असा थेट आरोप सिब्बल यांनी केलाय. आयोगाला त्यांच्या सोयीनुसार पक्ष आणि चिन्हाचा निर्णय द्यायचा होता आणि म्हणूनच त्यांनी उगाचच चुका काढल्या असंही सिब्बल म्हणाले. राष्ट्रीय कार्यकारिणीत 13 नेत्यांची निवड झाली, त्यापैकी निवडून आले होते आणि 4 नियुक्त करण्यात आले होते अशी सविस्तर माहिती सिब्बल यांनी कोर्टात दिली आहे. आणि आयोगाकडे सादर केलेली कागदपत्रे आयोगाने नीट पाहिलीच नाहीत असा गंभीर आरोपही त्यांनी केलाय. यावेळी कोर्टाने एक महत्त्वाचा प्रश्न उपस्थित केला. नेता म्हणजे नेमकं काय? पक्षातला की विधिमंडळातला? कोणता नेता? यावर सिब्बल यांनी ठामपणे उत्तर दिलं की नेता हा पद पक्ष संघटनेतला आहे. आणि मग सिब्बल यांनी सगळ्यात भावनिक आणि तर्कशुद्ध मुद्दा मांडला. बाळासाहेब, हो, आज जर ते हयात नाहीत, पण 2013 पासून उद्धव ठाकरे हेच पक्षप्रमुख आहेत ही गोष्ट सर्वांनाच माहिती आहे. मग घटनेत बदल झाला असं कसं म्हणतात? तर 13 वर्ष आयोग गप्प होता का असा थेट सवाल सिब्बल यांनीच उपस्थित केलाय. निवडणूक आयोगाने इतकी वर्ष नोटीस का बजावली नाही, आत्ताच का बजावली हा प्रश्नही त्यांनी काल उपस्थित केला होता. मित्रांनो, सिब्बल यांनी शिवसेना पक्षाच्या संघटनात्मक रचनेबाबतही सविस्तर माहिती कोर्टाला दिली. शिवसेना पक्षप्रमुखाच्या निवडीचा कालावधी 5 वर्षाचा असतो आणि मग पक्षातील पक्षप्रमुख पदे सर्वोच्च असतं, त्यांच्याकडे सर्व अधिकार असतात असंही त्यांनी स्पष्ट केलंय. राष्ट्रीय कार्यकारिणी बरखास्त करण्याचा अधिकारही पक्षप्रमुखाकडेच असतो हे सिब्बल यांनी अधोरेखित केलं आणि इथेच कोर्टाकडून एक मोठी टिप्पणी आली. तुम्ही ज्या संघटनात्मक गोष्टी सांगत आहात त्या बरोबर वाटत आहेत असं खंडपीठाने नमूद केलं. या टिप्पणीनंतर न्यायाधीशामध्ये आपापसात चर्चा सुरू झाली आणि न्यायाधीश एकमेकांना कागदपत्र दाखवू लागले अशी माहिती समोर आली. समाजवादी पार्टीत झालेल्या फुटीचा दाखलाही सिब्बल यांनी त्यावेळी दिला होता. मित्रांनो, आता जरा या माणसाच्या इतिहासाकडे डोकूया बरं का. कोण आहेत कपिल सिब्बल? कारण तोच खरा गेम चेंजर आहे. कपिल सिब्बल यांचा जन्म झाला वकिलांच्या घरात. वडील हिरालाल सिब्बल हे इतके मोठे वकील होते की त्यांनी इंटरनॅशनल बार असोसिएशनने लिव्हिंग लिंडेज ऑफ लॉ हा पुरस्कार दिला होता. त्यांना इंटरनॅशनल बार असोसिएशनने लिव्हिंग लिंडेज ऑफ लॉ हा पुरस्कार दिला होता. सिब्बल यांचे भाऊ कायद्याचे पदवीधर, त्यातले दोघे IAS तर एक IFS अधिकारी. सिब्बल यांनी स्वतः UPSC क्रॅक केली होती, पण पत्नी IFS अधिकारी असल्याने त्यांना ती संधी मिळाली नाही. मग त्यांनी हार्वर्डमधून LLM ची पदवी घेतली. न्यूयॉर्कच्या नामांकित लॉ फर्ममध्ये काम केलं आणि भारतात परतून 1972 मध्ये सुप्रीम कोर्टात वकिली सुरू केली. 1993 मध्ये न्यायमूर्ती V रामास्वामी यांच्यावरील महाभियोगाच्या वेळी सिब्बल यांनी संसदेत तब्बल 5 तास युक्तिवाद करत महाभियोग फेटाळून लावला होता. 2010 मध्ये 2G घोटाळ्यानंतर मनमोहन सिंग यांनी सिब्बल यांना टेलिकॉम खात्याची जबाबदारी दिली.
आणि त्यांनी एकाच वेळी 3 खाती सांभाळत काँग्रेस सरकारची बाजू भक्कमपणे लावून धरली. आधार कार्ड प्रकरण, ट्रिपल तलाक केस, कलम 370, CAA, NRC, प्रत्येक मोठ्या राजकीय संविधानिक लढाईत शिब्बल आघाडीवर दिसले. काही खटले जिंकले, काही हारले, पण त्यांचा युक्तिवाद नेहमीच चर्चेचा विषय ठरला. सुप्रीम कोर्टातील अनेक वकिलांच्या मते केसमध्ये शिब्बल असले की केसला वेगळंच वजन प्राप्त होतं. असा हा माणूस म्हणजे किती मोठा कायद्याचा अभ्यास या माणसाने केलाय. एकनाथ शिंदे यांनी अनेकांना आपल्या बाजूने वळवलंय, राजकीय गणित जुळवली आहेत, पण कायद्याच्या मैदानात शिब्बल यांच्यासारखा 5 दशकांचा अनुभव असलेला आणि संवैधानिक मुद्द्यांचा भान असलेला आणि प्रत्येक युक्तिवादामागे ठोस कागदपत्र उभी करणारा हा जो माणूस समोर आहे ना, तो कसा मॅनेज करणार? तर तिथे मॅनेजमेंटचं राजकारण बिलकुल चालत नाही आणि म्हणूनच शिवसेना पक्ष आणि चिन्हाच्या या लढाईत कोर्टातलं पारडं कोणाच्या बाजूने झुकतं हे ठरवणारा सगळ्यात मोठा फॅक्टर आहे. कारण कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद आता खरा प्रश्न आहे. निवडणूक आयोगाने घेतलेला निर्णय जर खरंच त्यांच्या अधिकार क्षेत्राबाहेरचा असेल तर या संपूर्ण निकालाचं भवितव्य काय? सुप्रीम कोर्टाने नोंदवलेली ती टिप्पणी, तुम्ही जे संघटनात्मक मुद्दे मांडतायत ते योग्य वाटतायत का? हीच टिप्पणी पुढच्या निकालाची दिशा ठरणार का? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं अजून यायची बाकी आहेत. मात्र हा येणारा काळच सांगेल. तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. कपिल सिब्बल हे उद्धव ठाकरे यांना जिंकून देतील का? तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.